चला तर मस्त खेकड्याची भाजी म्हणून ते पूर्णपणे धुवून घेत होती, म्हणजे साफ करायला खूप वेळ लागतो. त्यातले अंडे वगैरे सगळे बाजूला काढावे लागतात. करून ठेवा मसाला बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. चला तर बघूया आता मसाला कसा तयार केला. या मसाल्यात मी घातला आहे कांदा, खोबरं, डाळ नाही लावायची हिरवी मिरची, हे वाटण आहे खेकड्यांच्या भाजीचं, हिरवी मिरची आणि आपले खडे मसाले जसं की दालचिनी, दगडफूल वगैरे सगळ्या गोष्टी याच्यात घातलेल्या आहेत. आणि हा मस्त असा जळावर भाजून घेतलेला आहे थोड्याशा तेलामध्ये. ठीक आहे, चांगलं असं खोबरं वगैरे मस्त व्यवस्थित काळं होऊ द्यायचं. जर कोणाकडं फुटाणे वगैरे नसतील तर तुम्ही हरभऱ्याची डाळ लावली तरी चालणार आहे. त्यानंतर खेकडे बघा मस्त असे धुवून स्वच्छ पांढरे शुभ्र बनवलेले आहेत. तर खेकड्याचे जे अंडे काढतो ते भाजीत टाकायचे असतात आपल्याला, आणि त्यामुळे भाजीला एक वेगळी टेस्ट येते. ठीक आहे, चला झाला होता मसाला वगैरे भाजून. त्यानंतर मग म्हटलं आता अद्रक लसूणची पेस्ट करून घ्या. सो तोपर्यंत मी अद्रक लसूणची पेस्ट वगैरे करून आणली. नंतर मग पातेलं ठेवलं, पातेल्यात तेल टाकलं आणि त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट जागा नाही आता त्याच्यावर परतून घेतलेली आहे. आधी थोडं कमी तेल टाकायचं, मग त्यानंतर थोडंसं तेल वाढवत जायचं. थोडीशी कोथिंबीर आली, कोथिंबीर टाकून घेतली. त्याच्यानंतर थोडीशी परत त्यावर अद्रक लसूणची पेस्ट बनवून घातली आहे. चांगल्या प्रकारे ही अशी परतून घ्यायची आहे व्यवस्थित. जेवढा मसाला आपण चांगला परततो तेवढी ती भाजी टेस्टी होते. त्यानंतर वरून थोडीशी हळद वगैरे टाकली, हळद आणि सगळी चालली होती. आपण व्हिडिओ टाकलं तिकड्याच्या भाजीचा पण. चला म्हटलं आज योगल आहे. त्यानंतर त्यामध्येच आपण मस्त अंडे हे टाकून घ्यायचे आणि चांगले हे असे परतून घ्यायचे आहेत अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये. ठीक आहे, मस्त त्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे. बघू शकताय मस्त असे अंडे परतते गेले. जास्त मंद आच करायची नाही, थोडंसं फुल फ्लेमच ठेवायची. त्यानंतर त्यात लाल मिरची पावडर, जसं आपल्याला तिखट हवं आहे त्याप्रमाणे, कारण आपण हिरव्या मिरच्या ऑलरेडी टाकल्या होत्या त्यामुळं लाल मिरची पावडर ही 2 ते 3 चमचे घातली. धना पावडर घातली 2 चमचे. आणि काळा मसाला वगैरे थोडाफार 1-2 चमचे. बाकी सगळे मसाले मी टाकून घेतले आणि सगळे मसाले नीट व्यवस्थित परतवून घेतलेले. आणि त्यानंतर जे आपण वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये टाकून चांगला मसाला होऊ द्यायचा. जो वाटण आपण तयार केलं होतं त्यामध्ये मी हा ॲड केला आहे. आणि याला पण असं चांगलं असं परतून घ्यायचं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत. बघू शकता मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण थोडंसं मीठ वगैरे घालून थोडंसं गरम पाणी साईडला ठेवायचं आणि खेकडे परतायला ठेवायचे.
खेकडे टाकायचे, तर ते धुवून मस्त वॉश केलेले मस्त खेकडे घालून घेतले, आता ते परतून घ्यायचे. त्यानंतर गरम पाणी ठेवलंय साईडला तापायला. हे बघा, अर्धा तास चांगलं हे शिजू द्यायचे. ठीक आहे, मंद आचेवर ठेवलं तरी चालेल, मीडियम आचेवर ठेवलं तरी बेस्ट आहे. फक्त अर्धा तास लागतात. अशा प्रकारे ही भाजी झाली आहे पूर्ण. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.